नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 8.1 सोडवणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट सोडवण्या अगोदर क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय त्याची थोडी बेसिक माहिती आपण समजून घेऊया. मित्रांनो, येथे आपण एक क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे. कोणताही क्वाड्रिलॅटरल नंतर आपण टाइप्स माहिती करून घेणार आहोत. फक्त येथे आपण समजण्यासाठी एक क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे. आपणास माहीत आहे क्वाड्रिलॅटरलला 4 अँगल असतात. हे 4 अँगल आहेत क्वाड्रिलॅटरलला आणि 4 साइड्स आहेत. ह्या 4 साइड्स आहेत. म्हणजे एनी क्वाड्रिलॅटरल हॅव 4 अँगल्स, 4 साइड्स अँड 2 डायगोनल्स. हा एक डायगोनल आहे आणि हा एक डायगोनल आहे. 2 डायगोनल्स. म्हणजे टोटल एलिमेंट्स किती झाले? 4, 8 आणि 2 10 एलिमेंट्स. क्वाड्रिलॅटरलसाठी 10 एलिमेंट आवश्यक आहेत. तर या 10 पैकी कोणतेही जर 5 एलिमेंट आपणास दिले असतील, म्हणजे 5 एलिमेंटचे मेजरमेंट दिले असतील, तर आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येतो किंवा काढता येतो. कोणतेही 5. तर कोणते 5? याचे समजा 4 साइड्स आणि एक डायगोनल. ही माहिती दिली असेल, म्हणजे 4 साइड्सचं मेजरमेंट दिलं असेल, एका डायगोनलचं मेजरमेंट दिलं असेल, तर आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येतो किंवा काढता येतो. 4 साइड्स, समजा हा क्वाड्रिलॅटरल, याच्या 4 साइड्स दिल्यात. ही साइड दिली, ही, या सर्वांचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि एका डायगोनलचं, हा डायगोनल किंवा हा डायगोनल, कोणतेही एका डायगोनलचं मेजरमेंट दिलं असेल तर आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येतो. दुसरा टाइप आहे 3 साइड्स अँड 2 डायगोनल्स. जर आपणास 3 साइड्सचं मेजरमेंट आणि 2 डायगोनल्सचं मेजरमेंट दिलं असेल तरी आपणास आपलं क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येतो. समजा हा क्वाड्रिलॅटरल 3 साइड्स, कोणत्याही 3 साइड्स, 1, 2, 3 आणि एक हा डायगोनल आणि हा डायगोनल, म्हणजे दोन्ही डायगोनल्सचं मेजरमेंट दिलं असेल तरी आपणास क्वाड्रिलॅटरल काढता येतो. आता तिसरा प्रकार आपला असा आहे 3 साइड्स प्लस 2 angles included by them. म्हणजे काय सांगतो? बाय देम. 3 साइड्स, समजा हा क्वाड्रिलॅटरल, या क्वाड्रिलॅटरलमध्ये 3 साइड्स दिल्यात. कोणत्याही 3 साइड्स, समजा ही आणि ही 3 साइड दिल्या. 2 अँगल्स इन्क्लुडेड बाय देम. आता ह्या 3 साइड्सनं 2 अँगल इन्क्लूड केलेले आहेत, हा एक आणि हा एक. हे जर अँगल दिले असतील तर आपणास क्वाड्रिलॅटरल काढता येतो. हा अँगल होणार नाही कारण हा इन्क्लूड नाही. एक साईड इन्क्लूड आहे पण दुसरी नाही आहे. त्यामुळे ह्या 3 साईड घेतल्या तर हे 2 अँगल येतील, किंवा ह्या 3 साईड घेतल्या आपण तर हे 2 अँगल येतील. या प्रकारे आपल्याला क्वाड्रिलॅटरल काढता येईल. चौथा प्रकार आपला असा आहे 2 ॲडजेसंट साइड्स आणि प्लस 3 एनी अँगल्स. एक आपण क्वाड्रिलॅटरल काढला. 2 ॲडजेसंट साइड. ॲडजेसंट कोणत्या होतील? या 2 होतील, किंवा या 2, किंवा या 2, किंवा या 2. अशा कोणत्याही ॲडजेसंट साइड दिल्या, या 2 होतील, पण ही होणार, या साईडची ॲडजेसंट साइड ही होईल किंवा ही होईल, पण ही होणार नाही कारण ही फ्रंट साईड आहे. म्हणजे समजा ह्या 2 साईड घेतल्या आपण, ह्या ॲडजेसंट आहेत आणि 3 अँगल्स, कोणतेही 3 अँगल, 1, 2, 3 हे घ्या, किंवा हे दिले असतील किंवा हे दिले असतील, तर कोणतेही 3 अँगल्स आणि 2 ॲडजेसंट साईड, समजा हा अँगल आणि हा अँगल, हे 3 अँगल दिलेत आणि 2 ॲडजेसंट साईड दिलेले आहेत, तरी आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येतो.
ही साईड किंवा ह्या 3 अँगल दिले असतील तरी आपणास क्वाड्रिलॅटरल अँड कन्स्ट्रक्ट करता येतो. म्हणजे 4 साइड्स 1 डायगोनल दिला तरी काढता येईल. 3 साइड्स 2 डायगोनल यांची मेजरमेंट दिली असेल तरी काढता येईल. 3 साइड्स आणि 2 अँगल्स इन्क्लुडेड बाय देम अशी जर कंडिशन असेल तरी आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येईल. किंवा 2 ॲडजसंट साइड्स आणि 3 अँगल्स असतील तरी आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येईल. आपला प्रॅक्टिस सेट 8.1 यामध्ये 4 एक्झाम्पल आहेत मित्रांनो. हे 4ही एक्झाम्पल ह्या 4ही टाईपवर आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिला टाईप सोडूया. येथे मित्रांनो आपणास 3 अँगल दिलेले आहेत. एम अँगल आहे, ओ आहे आणि आर आहे. हे तिन्ही अँगल आहेत आणि एम ओ आणि ओ आर ह्या 2 साईडमध्ये ओ कॉमन आहे. म्हणजे ह्या 2 साईड कशा आहे आपल्या ॲडजसंट साईड आहेत. म्हणजे ॲडजसंट साईड 2 दिलेले आहेत आणि एनी 3 अँगल्स दिलेले आहेत. म्हणजे आपला कोणता टाईप होईल हा 2 ॲडजसंट साईड्स अँड 3 एनी अँगल्स या टाईपमध्ये हा प्रॉब्लेम दिलेला आहे आपणास. तर कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यासाठी कोणती एक साईड्स बॉटमला घेता येईल. एम ओ घेऊ किंवा ओ आर घेऊ. कोणती साईड्स बॉटमला घेतली तरी आपणास काढता येईल. आपणास आरचा एक 90चा अँगल काढायचा आहे म्हणून ओ आर साईड आपण बॉटमला घेऊ. प्रथम आपण रफ फिगर काढू एक म्हणजे लक्षात येईल आपल्या. ही जर आपण ओ आर साईड घेतली मेजरमेंट किती दिलेलं आहे 4.4 सेंटीमीटर मेजरमेंट आणि ओ पॉईंटजवळ 105 डिग्रीचा अँगल आहे. जवळपास हे असा 90 होईल अँगल. तर थोडा जास्त पाहिजे म्हणजे 90 हा होईल 90 हा 100 समजा हा होईल. ही जर आपण लाईन काढून घेतली जवळपास हा अँगल आपला 105चा आहे अंदाजे. नंतर येथे आपणास आर पॉईंटवर 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. समजा ही स्ट्रेट लाईन 90 म्हणजे अशी स्ट्रेट लाईन येईल. हा येईल 90चा. एम ओ 5.8 एम ओ म्हणजे या साईडला एम येईल पॉईंट 5.8 कंपासमध्ये अंतर घेणार आपण 5.8 आणि असा आपण इथे एक आर्क करणार 5.8. मग हा पॉईंट मिळेल आपणास एम. आता एम पॉईंट मिळालेला आहे. आता एम जवळ अँगल दिलेला आहे 58 अँगल जवळपास हा 90 होईल, हा 60 होईल, हा जवळपास असा येईल. ॲक्युरेट नाही पाहिजे पण त्या मापात पाहिजे. मग हा पॉईंट आपण जोडून घेतला तर हा अँगल येईल आपला 58चा आणि हा पॉईंट येईल एम ओ आर ई. हा पॉईंट एम ओ आर ई होईल आणि हा आपला रिक्वायर्ड क्वाड्रिलॅटरल असेल. अशा प्रकारे जर कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर आपण बॉटमला 4.4 ओ आर डिस्टन्स घेऊ. 4.4 फ्रॉम 0 टू 4.4 हे डिस्टन्स घेतलेलं आहे आपण. ओ आरने इंडिकेट करू. ओ आर हे डिस्टन्स आहे 4.4 सेंटीमीटर. ओ पॉईंटजवळ 105 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आपणास. त्यासाठी हा पॉईंट ह्या ओ पॉईंटवर मॅच करायचा आणि ही ब्लॅक लाईन या लाईनवर मॅच करायची आहे. हा पॉईंट मॅच केलेला आहे. ही लाईन पण मॅच झालेली आहे आणि 105 म्हणजे 0पासून या साईडने काउंटिंग करायचं आहे. 60 90 100 आणि हा 105. हा पॉईंट येईल आपला. तो पॉईंट आणि हा पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. किती दूर काढला तरी चालतो कारण हा अँगलचा रेच आहे. हा पॉईंट इथं आला म्हणजे इथपर्यंतच नाही काढायचं, पुढे काढला तरी चालतो. आता आर पॉईंटवर 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आपणास. आर पॉईंटवर हा पॉईंट इथे मॅच करू आपण आणि ही लाईन या लाईनला मॅच केलेली आहे. आर पॉईंट येथे आपणास 90ला एक पॉईंट घेऊ आपण. हा पॉईंट आणि हा पॉईंट एक्सटेंड करून घेऊ आपण म्हणजे हा अँगल होईल आपला 90 डिग्रीचा.
हा अँगल झालेला आहे 90 डिग्रीचा. आता MO साईड दिली 5.8, कंपासमध्ये 5.8 डिस्टन्स घेऊ आपण. 5.8 हे डिस्टन्स घेतलेले कंपासमध्ये 5.8. ओवरून आपण आर्क काढणार आहोत. म्हणजे हे डिस्टन्स झालेलं आहे आपलं 5.8 सेंटीमीटर. 5.8 सेंटीमीटर हा अँगल काढला होता आपण 105चा. आता या अँगल या पॉईंटला ने इंडिकेट करणार, कारण OMची लेंथ दिलेली 5.8 सेंटीमीटर. आता पॉईंट मिळाला. जवळ 58 डिग्रीचा अँगल काढायचा आपणास. म्हणजे हा पॉईंट आपण वर पुट करणार आणि ही लाईन या लाईनला मॅच करणार आणि 58 काउंट करणार. म्हणजे पॉईंटवर 58चा अँगल होईल आपणास. या साईडनं काउंटिंग करू आपण. 40, 50 हे 60 आहे आणि 2 पॉईंट कमी म्हणजे 58. हा पॉईंट होईल आपला. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जर मॅच करून घेतले हे पहा, हा अँगल किती झाला आपला 58 डिग्रीचा. MORE म्हणजे हा पॉईंट कोणता येईल आपला ईचा. या प्रकारे आपला हा रिक्वायर्ड क्वाड्रिलॅटरल होऊन जाईल. जर आपण सुरुवातीस बॉटमला ही लाईन घेतली 5.8 तरी पण काढता येईल. म्हणजे 5.8 बॉटमला घेतली आपण तर आपला या प्रकारे क्वाड्रिलॅटरल दिसेल. तो आपण OR घेतलेली आहे त्याप्रमाणे अशी फिगर आलेली आहे. जर बॉटमला आपण MO साईड घेतली तर आपला अँगल आपला क्वाड्रिलॅटरल या प्रकारे दिसेल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.